रेरामध्ये बिल्डरच्या अगेन्स्ट बरंच काही आपण ऐकलेलं आहे. म्हणजे बिल्डरनी पोझिशन वेळेवरती द्यायला पाहिजे, बिल्डरनी प्रोजेक्ट वेळेवरती संपवायला पाहिजे, प्रोजेक्टची क्वालिटी चांगली असायला पाहिजे, स्ट्रक्चरल डिफेक्ट्स नाही झाले पाहिजे. मात्र आपण एक रेराची बाजू विसरून जातो, ती म्हणजे रेरामध्ये अलॉटीजसाठी देखील काही ड्युटीज दिलेल्या आहेत. जे फ्लॅट बायर्स आहेत त्यांना देखील काही जबाबदाऱ्या रेरानी दिलेल्या आहेत. तुम्ही डिमांड लेटर आल्यानंतर म्हणजे बिल्डरनी कन्स्ट्रक्शनच्या स्टेज प्रमाणे तुम्हाला पैसे मागितल्यानंतर ते पैसे देणं आणि ते पैसे वेळेवर देणं ही तुमची जबाबदारी धरली जाते. असे डिमांड लेटर तुम्ही जर का फॉलो केले नाही, वेळेवरती पैसे दिले नाहीत, तर तुमचं ॲग्रीमेंट किंवा तुम्ही विकत घेतलेला फ्लॅट हा कॅन्सल होऊ शकतो किंवा त्याचं ॲग्रीमेंट हे डायरेक्ट टर्मिनेट करण्याचे अधिकार बिल्डरला रेरानी दिलेले आहेत. त्याच्यासाठी काही नियम आहेत, ते आज आपण समजावून घेऊया. बिल्डरचं कन्स्ट्रक्शन ज्या पद्धतीने पूर्ण होतं त्या स्लॅबनुसार बिल्डर तुम्हाला डिमांड लेटर्स पाठवत असतात. रेराच्या नियमाप्रमाणे असे डिमांड लेटर्स जर तुम्ही 3 बाउन्स केले, म्हणजे 3 वेळा 3 डिमांड लेटर्स पाठवलेत बिल्डरनी, म्हणजे 3 टप्पे कन्स्ट्रक्शनचे पूर्ण झालेत आणि त्याचे 3 वेळा डिमांड लेटर्स तुम्हाला बिल्डरनी पाठवलेत आणि तुम्ही तरीही फ्लॅटचे पैसे दिलेले नाहीयेत, तर 15 दिवसाची टर्मिनेशन नोटीस तुम्हाला बिल्डर पाठवतात. तरीही जर का तुम्ही पैसे दिले नाहीत, फ्लॅट बायरनी तरीही पैसे दिले नाहीत, तर बिल्डर डायरेक्ट टर्मिनेशन करू शकतात. टर्मिनेशनच्या नोटीसमध्येच बिल्डर तुम्हाला ॲग्रीमेंट कॅन्सलेशनची नोटीसही पाठवतो. मग तुमचं ॲग्रीमेंट कॅन्सलेशनला जाऊ शकतं आणि तुम्ही घेतलेला फ्लॅट हा कॅन्सल होऊ शकतो. आता टर्मिनेशनची नोटीस आल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन ऑफिसपर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत कॅन्सलेशन डीड रजिस्टर होत नाही. मात्र एखादा फ्लॅट बायर अगदीच कुठेच अवेलेबल नाहीये, तर सुमोटो म्हणजे स्वतः बिल्डर टर्मिनेशन करू शकतात. तशी कोर्टातून ऑर्डर घेऊ शकतात. रेरामध्ये देखील जे फ्लॅट बायर्स पैसे देत नाहीत, अशा फ्लॅट बायर्सच्या अगेन्स्ट बिल्डर रेरामध्ये कंप्लेंट फाईल करू शकतात. आणि अशा बऱ्याच केसेस बिल्डरच्या बाजूनी निकाली निघालेल्या आहेत. त्यामुळे आपण जेव्हा फ्लॅट घेतो तेव्हा फक्त रिस्पॉन्सिबिलिटी ही बिल्डरवर नसून रिस्पॉन्सिबिलिटी ही फ्लॅट बायर्सवरतीही तेवढीच आहे. तुम्ही वेळेवरती पैसे देणं हे प्रोजेक्ट कंप्लिशनच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. कधी कधी अशा डिमांड लेटर्समध्ये गफलत होते आणि बिल्डर डायरेक्ट टर्मिनेशनची नोटीस पाठवतात. मात्र कायदा अतिशय क्लिअर आहे. अशाच पद्धतीचा एक निकाल आत्ता रिसेंटलीच माझ्या केसमध्ये लागला. ह्या केसमध्ये माझ्या क्लायंटला जे डिमांड लेटर मिळालं होतं ते डिमांड लेटर चुकीचं होतं आणि त्या डिमांड लेटरमध्ये करेक्शन करून घेण्यासाठी ते बिल्डरला अप्रोच झाले, मात्र कम्युनिकेशन काहीच नव्हतं आणि बिल्डरनी काही कालावधीनंतर डायरेक्ट त्यांना टर्मिनेशनची नोटीस पाठवली आणि नंतर आम्ही ही केस रेरामध्ये फाईल केली. रेराचा निकाल आला आणि त्या निकालामध्ये रेरा अथॉरिटीनी अतिशय उत्तम पद्धतीने सगळ्या बाबी चेक करून असा निकाल दिलाय की 3 डिमांड लेटर्स पाठवले नसल्यामुळे आणि टर्मिनेशन नोटीसला 15 दिवसाचा कालावधी दिला नसल्यामुळे ही टर्मिनेशन नोटीस कॅन्सल करण्यात यावी आणि हे ट्रान्झॅक्शन परत रिस्टोअर करण्यात यावं, म्हणजे हे टर्मिनेशन रद्द करण्यात यावं. दोन्ही पद्धतीच्या केसेस रेरामध्ये होऊ शकतात. त्यामुळे आपण आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडणं गरजेचं आहे. ही केस 1.5 वर्ष चालली, मात्र निकाल अगदी आम्हाला हवा तसा लागला.